23:10-25 पहाटे 1:30 डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचंय, परंतु बारामती लांब आणि मला भीती वाटते बारामतीला जायला आता, तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का? वॉचमननी सांगितलं हो मिळू शकेल, तुम्हाला द्यायची व्यवस्था करू. आणि त्यांनी गेट उघडलं, तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला. रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं, तिचं आधार कार्ड तिने दिलं, तिची झेरॉक्स काढून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं. आधार कार्डची झेरॉक्स घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली. 114 नंबर रूम नंबर 114. गेल्यानंतर रात्री तिने जी रूम बंद केली, ती रात्री उशिरा आली असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम लॉक करण्यात आलं नाही. नंतर मात्र 11 वाजले 12 वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना, चहा मागणं होईना. असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग 12 ते 1 दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केलं, त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी. 3 ते 4 परत दार वाजवले, पण तरी आपला रिस्पॉन्स आला नाही. मग मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आलाय, त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असं दिसतंय, पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय. आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे. मग त्यांनी रंजू बाबांना फोन केल्यानंतर रंजू बाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला. तो त्या दरम्यान हाही आमचं मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले. 6:30 ते 6:45 दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला. मगाशी तुम्हाला दाखवलंच सीसीटीव्ही मध्ये. आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल, आत असेल, तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की, ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण. आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूममधून आत बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली. हे बघताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार. इथपर्यंतच हॉटेल मधुदीपच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला. त्यानंतर पोलीस आले 10-15 मिनिटातच. मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट नोंदवायला की अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशय, तर रूम उघडत नाही. वास्तविकता आम्ही रूम लवकर उघडतो, चाव्या आमच्याकडे असतात, परंतु असं वाटलं की ती लेडी ती फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो. आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला. अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनास आलं. अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली. इथपर्यंतच हॉटेल मधुदीपचा संबंध आहे. आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का? आता नुकत्याच आपण बघितलं, माननीय सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मधुदीपचा उल्लेख केला. त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री आगवणे आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी, रणजित दादा आणि माझा. तो फोटो होता व्यापाऱ्यांनी
सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता, त्यातनं तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमा अंधारेच्या मार्फत. आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का. तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकले असेल भरपूर. त्या बनकरी जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशनमध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली. एक महिला आहे, नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना. एक महिला असू, एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो, कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाहीये. रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे. या पद्धतीने आपण दिली. गेल्या 32 वर्षात हॉटेलमध्ये सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळं मनातही कुठली शंका नव्हती. त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का, एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का. ती जर 18 वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे. आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली. त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून कोण आत आणला असेल. अशा पद्धतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही. आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं, तिची एंट्री, तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहेत, क्लिअर केलेले आहेत. ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी 9:30 वाजता झालेला आहे घरमालकीनं. याचा अर्थ ती 9:30 पर्यंत जिवंत होती. 9:30च्या पुढे त्यांनी कधी हा उपक्रम केला, कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल. सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती. ती रूममध्ये गेली, रिसेप्शनला कॉन्टॅक्ट, तिने तिचं नाव रजिस्टरला लिहिलंय, त्याचे जेव्हरास आपण आणलेले आहेत तुम्हाला बघण्यासाठी. आधार कार्डचे आपण जेव्हरास तिने स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात. आपण झूम केलं तर इथं मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला, ते मी तुम्हाला कॉपी देतो. मुद्दा मी कलर जेरोस काढलेले आपल्यासाठी दाखवायला. शेवटून दुसरी एंट्री ती त्याचीच आहे, पीडित महिलेची. स्वतःचं हँडरायटिंग, स्वतःचं अक्षर, स्वतःची स्वाक्षर इथं आहे, स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे. ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण आता बघितलंच, स्वतः रजिस्टर भरलेला आहे. नियमाचा पाठ आहे तो. रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना. तिचं आधार कार्ड पण घेण्यात आलं, त्या आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतो. रजिस्टर देऊन आधार कार्ड. याचाच अर्थ रात्री 1:30च्या पुढं 2:45च्या दरम्यान तिने प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सीसीटीव्ही कंप्लीट 17 तासाचा सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला DVR आणि रेकॉर्डही घेतलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेले आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले आहे DVR मधलं. त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री 1:30-2:45 नंतर कुणी त्या रूममध्ये गेले किंवा आले, असं काही निदर्शनात नाही. अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली. वॉचमनने आमच्या तिला वर रिसेप्शनला नेलं, त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली. तिला कार्ड, तिचं आधार कार्डची झेरॉक्स घेतली, तिचा स्वतःच्या हस्ताक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली. ती परत दार तिने उघडलंच नाही.
ही हॉटेल मुद्दीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत. आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे. माझ्या नावाला म्हणजे जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारे साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं, हेही जबाबदार आहेत, रणजित दादा आहेत, मी आहे, अशी नावं त्यांनी घेतली. खरं तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच, आम्ही पुण्याला होतो. आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो. मग ह्यांनी जाऊन ते रात्री पाहिले, ह्यांनाही काय माहित नव्हतं तोपर्यंत. माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दाम खासदार रणजितदादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली, 50,000-50,000च्या उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या, कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुऱ्या अजून दादांना मागणी केली, त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुऱ्या दादांनी आणल्यात, त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणाऱ्या ठरणार आहेत. आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली, उद्घाटनं केली. आता राहिला प्रश्न मला इन्व्हॉल्व का केलं. मला फक्त माझ्यापुरतं सांगायचंय की उभाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे नगराध्यक्ष पदासाठी, किंवा ते काय त्यांनी शब्द वापरलाय, संभाव्य उमेदवार आहेत म्हणून. हो, मी आहे संभाव्य उमेदवार, इच्छुक आहे. मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे. अजून पक्षाने मला तिकीट दिलेलं नाही. तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन, नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे. याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो, रणजित दादांनी या तालुक्यामध्ये जी कामं करून आणली आहेत, मोठी अनेक कामं आहेत, जी कामं गेल्या 30-35 वर्षात झाली नाहीत. पोलीस स्टेशन असेल, क्वार्टर्स असतील, आरटीओ ऑफिस असेल, सेशन जज असेल, क्रिमिनल असेल, दिवाणी असेल, रेल्वे असेल, बारामतीला जोडलेलं असेल, पंढरपूरला नेलेलं असेल रेल्वेची मंजुरी, रेव्हेन्यू क्लब जवळची 13 कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल, सांस्कृतिक भवन जे आपण बांधलं होतं ते 35 वर्ष बंद पडलं होतं. आता नवीन सांस्कृतिक भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे. 8 कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होणार आहे. अशा पद्धतीनं अनेक कामं, पुन्हा नवीन दिलेली कामं, काय 1-2 टेक्निकल अडचणी बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करतो म्हणून सांगितलं आणि मग त्याची मंजुरी देतो, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचंय की विरोधकांना रणजितदादाची जी घोडदौड चाललेली आहे, ती घोडदौड रोखण्याचा केविलवाणी प्रयत्न हाती करतायत. आणि दादांची घोडदौड ही यशस्वी होणार आहे. ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अंधारे व आगोने, अंधारे मॅडम, आगोने मॅडम यांना मास्टर माइंडची कोणाच तरी मागणं आयडियाज आहेत, फूस आहे, कल्पना आहे, सहकार्य आहे, त्यांना मार्गदर्शन केलं जातंय. अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं आहेत. बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे. मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव पॅटर्न वापरलेला आहे, मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फलटणमध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला, दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडदौडीला मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहीन, एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो. आणि विरोधकांनी आपली कृती, आपलं एक काम, आपली प्रवृत्ती, आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी
विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर मॅडमने सोडण्याची वेळ किती दिली होती, रूम सोडण्याची वेळ? आपल्याकडं हॉटेल मोदीपला रूम चेकआउट 24 तासाचा आहे. 24 तास कस्टमर आल्यानंतर तो राहू शकतो. म्हणजे जर सकाळी 10ला आला तर दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत आणि रात्री 10ला तर दुसऱ्या दिवशी रात्री 10 पर्यंत राहू शकतो. पण त्यांनी सकाळी 9, 9:30 निघतात असं सांगितलं होतं. आता आपण जो उल्लेख केला या दोघींच्या पाठीमागे एक मास्टर माइंड आहे. आपण इतकी वर्ष राजकारणात आहात, समाजकारणात आहात, व्यवसायात आहात. हा अनुभव बघता तो मास्टर माइंड कोण असावा असा आपला काय आहे का? माझ्यापेक्षा पत्रकार या नात्याने तुम्हाला जास्त चांगला मास्टर माइंड माहिती आहे आणि तो मास्टर माइंड आपण चांगला जाणता मी त्या माणसाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एक दुसरी चावी तुमच्याकडे आहे हॉटेलची रूमची, ते चावीने तुम्ही दरवाजा उघडला म्हणजे पोलीस येण्याच्या अगोदर तुम्ही उघडलं होतं? नाही, पोलीस स्टेशनला आपण फोन केला. एक मिनिट. हा, द्या. विषय काय झाला त्या दिवशी रात्री संध्याकाळी 6-6:30च्या आसपास सुमारास जेव्हा दार तरी पण उघडलं गेलं नाही त्या दिवशी, त्यावेळी आम्हाला असं वाटलं की काहीतरी घडलेलं आहे नक्की. फिट येऊन आवाज जरा थोडासा जास्त फिट आलेली आहे, चक्कर आलेली आहे, काहीतरी झालेलं असेल. त्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला, पण थोडं पोलिसांकडे येणं त्या दरम्यान डिले झाला. त्यानंतर सल्ला घेतल्यानंतर वकिलांचं आम्हाला असं जाणवलं की लवकरात लवकर सेफ्टीसाठी, त्या पीडित महिलेच्या सेफ्टीसाठी आपण दार लवकरात लवकर उघडलं पाहिजे म्हणून आम्ही शूटिंग चालू केलं. शूटिंगच्या सहाय्याने दरवाजा उघडण्याची टोटल प्रोसेस आम्ही घेतली. जेव्हा सीसीटीव्हीमध्ये पण ती प्रोसेस म्हणजे सीसीटीव्ही आणि फुटेजचं हे मॅचिंग दोन्ही एकत्र झालेलं आहे. जेव्हा उघडला त्यावेळी आम्हाला ते निदर्शनास इमिजिएटली दार बंद करून घेतला आम्ही लगेच. ही हत्या असल्याचं सातत्यानं आरोप केला जातो, कसं बघताय या सगळ्या आरोप? नाही, आता तुम्ही जर परत तुम्हाला दाखवतो मी फुटेज. आपण जर थोडा उशीर आला आपल्या बघायला मिळालं नाही. ती महिला तिथं आलेली आहे रात्री 1-1:30ला. ती रिसेप्शनला येते, ती रजिस्ट्रेशन करते स्वतःच्या नावाचं, आधार कार्ड आम्हाला देते, त्याची जेव्हाच आम्ही ठेवतो, मूळ आधार कार्ड आम्ही त्यांना परत देतो. त्यानंतर ती रूमची चावी घेते आणि ती परत रूममध्ये जाते. इथपर्यंत आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, तुम्हाला पाहिजे परत दाखवलं जाईल. आणि नंतर तिने दार बंद केल्यानंतर ते सकाळपर्यंत उघडलं गेलं नाही. वास्तविक पाहता आपण कुठल्याही हॉटेलला गेलो तर ते हॉटेलचं दार उघडायचा अधिकार त्या हॉटेलच्या स्टाफला, मालकांना असतो. आपण बाहेर फिरत असतो आणि आपली रूम साफ होत असते. परंतु ती उशिरा आल्यामुळे आपण थोडा विचार केला की नको रूम उघडायला, आपल्यालाच गरज नाही, बघूया आपण काय होते. पण त्यानंतर रात्री 1:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत त्या रूममध्ये कोणीही आत गेलं नाही, कोणीही बाहेर पडलं नाही. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे आणि ते सगळे SP साहेबांनी मुद्देमाल त्या ठिकाणी शहानिशा केली आणि रेकॉर्ड सगळे घेऊन गेले. त्यामुळे त्याला हत्या म्हणताच येणार नाही. हत्या हा राजकीय शब्द आहे, आत्महत्या हा खरा शब्द आहे. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाच आहे आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. तिने तिच्या स्कार्फने गळफास लावून घेतला म्हणून. आणि वेळोवेळी तिने फोन केलेले आहेत की माझी शेवटची, आता मी तुला शेवटचाच फोन करते त्या बनकरांना की आता यानं तुम्ही तुला त्रास देणार नाही, मी सुसाईड करते. या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. 4-5 दिवस हाच दंगा चाले. खरं तर ह्या गोष्टीमुळं संपूर्ण भारतात फलटणचं नाव बदनाम झाले. गोष्ट घडली एक आणि त्या गोष्टीला कलर द्यायचा प्रयत्न झाला एक. ही प्रवृत्ती फलटणमध्ये वाढत चालली, वाढली आहे. असं होता कामा नये आणि फलटणचं नाव बदनामी करता कामा नये कोणी, अशी मी त्यांना विनंती करेन सगळ्यांना. दार उघडलं तो टायमिंग सांगा. संध्याकाळी जेव्हा दार उघडलं त्या 6:85 आसपासचा टाइम होता तो. म्हणजे जवळपास 17 तासांनी दार उघडलं गेलं. रूम चेक इन केल्यानंतर 17 तासांनी 6:45 पावणे 7 ते 7च्या दरम्यान दार उघडलं गेलं. त्यावेळी असं निदर्शनास आलं की तुम्ही गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस बरोबर 5 मिनिटात आले त्यानंतर दार उघडल्यानंतर. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की पोलिसांना आम्ही बोलवलं होतं पण पोलिसांना यायला उशीर झाला. साधारणतः किती वाजता तुम्ही पोलिसांना पहिल्यांदा बोलवलं होतं आणि किती वेळानंतर तुम्ही ते दार 6:30 पावणे 7च्या आसपास पोलिसांना आम्ही जेव्हा फोन केला पहिला, आम्हाला असंच वाटलं की पोलिसांना फोन केल्यानंतरच आपण त्यांना दरवाजा उघडूया. पण थोडासा फोन केला, फोन काय लागले नाहीत. आम्ही इथं नव्हतो, स्टाफ इथं एक्झॅक्ट इथं होता. मॅनेजरला त्यानंतर असं वाटलं की
काय झालंय काय नाही हे ते आमची धडपड चालू झाली की नक्की तिला अटॅक आला फिट आली काय आली. त्या अनुषंगाने आम्ही पटकन दरवाजा उघडला, पण त्याचं शूटिंग आणि पूर्ण बॅकअप आमच्याकडे आहे त्या गोष्टीचं पूर्ण प्रोसेसचं. ओके